मुंबईत भाजप शिवसेनेनं गाठला बहुमताचा आकडा, भाजपचा 87 तर शिवसेनेचा 27 जागांवर विजय। बीएमसी मध्ये महायुतीचा महापौर बसणार। पंचवीस वर्षांच्या ठाकरेंच्या बीएमसीतील सत्तेला सुरुंग, ठाकरेंची शिवसेना 65 जागांवर विजयी तर मनसेला अवघ्या 6 जागा। राज्यातील 29 महापालिकांपैकी 17 पेक्षा जास्त ठिकाणी भाजपची मुसंडी, भाजप कार्यकर्त्यांकडून धुरंधर देवाभाव म्हणत फडणवीसांवर स्तुतीसुमनं। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा अजित पवारांना दे धक्का, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 83 तर पुण्यात 90 उमेदवार विजयी। पुण्यात भाजपनं राष्ट्रवादीचा उडवला धुव्वा, जल्लोषावेळी मुरलीधर मोहाळ यांनी थोपटले दंड। महापालिका निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का, समाधान सरवणकर, कप्तान मलिक, दीप्ती वायकर यांच्यासह अरुण गवळींच्या 2 मुलींचा पराभव। नवी मुंबईत गणेश नाईकांचा शिंदेंच्या शिवसेनेला धोबी पछाड, भाजप 65 तर शिवसेना 42 उमेदवार शिवसेनेचे विजयी। महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएमची जोरदार मुसंडी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 तर इतर 12 महापालिकांमध्ये एकूण 95 उमेदवार विजयी। दरम्यान ही दृश्य आपल्याकडे आहेत राज ठाकरेंची। मनसे जी आहे ती या ठिकाणी जिंकते, फ्लाइंग किस देत आहेत मनसे अध्यक्ष, खूप आनंदी दिसत आहेत ते ज्या पद्धतीनं एकूण यावेळेचा निकाल लागलेला संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी आलेले आहेत। अमित ठाकरे आपल्याला दिसत आहेत, शर्मिला ठाकरे आपल्याला दिसत आहेत आणि त्याचबरोबर दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी इतर कुटुंबीय सुद्धा। दरम्यान ही दुसरी दृश्य आपल्याकडे आहेत। मुख्यमंत्री फडणवीस हे गडकरींच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, त्यावेळची ही दृश्य आणि बावनकुळेही आपल्याला दिसत आहेत। आणि ही 2 फ्रेम आपण बघू शकतो। एकीकडे राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानाबाहेर मनसैनिकांनी गर्दी केली आहे, त्यांना अभिवादन करताना राज ठाकरे दिसून आले आणि दुसरीकडची दृश्य आहेत गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत, भाजपचे एक मोठे नेते आहेत, त्यांच्या घरी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यातले भाजपचे मोठे नेते फडणवीस हे पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत बावनकुळे सुद्धा आहे। अर्थात या ठिकाणी आता महापौर पदावर नेमकं कोणाला बसवलं जाणार याविषयी चर्चा होणार का, याविषयी लोकांमध्ये उत्सुकता असू शकते, कारण 17 पेक्षा जास्त महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे। मुंबई असेल किंवा मुंबईसारख्या ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत तिथं भाजपनं बहुमत मिळवलेलं आहे मित्र पक्षांसोबत मिळून। त्यामुळे आता त्या ठिकाणी नेमका कोणाला महापौर करायचा आणि कोणत्या पक्षाचा महापौर होणार याविषयीच्या ज्या चर्चा आहेत त्या सुरू झाल्या आहेत। अशात देवेंद्र फडणवीस यांनी गाठलेलं आहे गडकरींचं निवासस्थान, त्या ठिकाणी भेट हे घेताना दिसत आहेत आणि त्याच वेळेला गडकरी फडणवीसांचं सत्कार करताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत। हे शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करताना दिसत आहेत, औक्षण केलेलं आहे गडकरींच्या कुटुंबियांनी, त्यावेळची ही दृश्य आपण बघितली आणि गडकरींच्या हस्ते हे बुके देऊन आता फडणवीसांचा हा एक अभिनंदन करतायत असं म्हणता येईल, कारण फडणवीसांनी ही जी निवडणूक आहे महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनवलेली होती। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत महापालिकेच्या तिथं पिंजून काढलेला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये सभा घेतलेल्या होत्या आणि हे जे यश आज आलेलं आहे, जो काही निकाल आलेला आहे ते याच मेहनतीचं फळ म्हणावं लागेल फडणवीसांच्या। आणि त्यानंतर आता गडकरींकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं आहे त्यांच्या कुटुंबियांकडून, त्याचबरोबर शाल श्रीफळ देऊन आणि बुके देऊन गडकरींनीही अभिनंदन केलेलं आहे फडणवीसांचं, त्यावेळची दृश्य आपण बघितलेली आहेत। आणि हे जे 2 मोठे नेते जेव्हा भाजपचे भेटत आहेत त्यांच्यामध्ये आता पुढची जी चर्चा आहे ती महापौर कोण होणार याविषयीची होऊ शकते असा अंदाज आहे। त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळते, कारण निवडणुका महापालिकेच्या ज्या 3-4 वर्ष रखडलेल्या होत्या त्या निवडणुका लागल्या, त्याच्यानंतर निवडणुकीसारखी निवडणूक झाली, त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मित्रपक्ष सुद्धा आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि या सगळ्यामध्ये
आज जेव्हा निकाल हाती आले त्याच्यामध्ये बऱ्याचशा महापालिकांमध्ये किंबहुना ज्या 29 महापालिका राज्यामध्ये जिथं निवडणुका झाल्या त्याच्यापैकी 50% जास्त महापालिकांमध्ये भाजपची एक हाती सत्ता आल्याचं दिसून येते आणि त्या पार्श्वभूमीवर महापालिकेमध्ये सुद्धा भाजप सगळ्यात मोठा पक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं भाजपचे हे मोठे नेते जेव्हा भेटतायत तेव्हा त्यांच्यामध्ये आता पुढची जी काही तयारी असेल त्याविषयी चर्चा होणं होईल याचा विचार येणं साहजिक आहे. त्यामुळं त्याविषयी नेमकं काय ठरतं का काही चर्चा होते का तेही बघावं लागणार आहे. दरम्यान सध्याची ही दृश्य आहेत गडकरींच्या निवासस्थानाची. तिथं फडणवीस पोहोचलेत आणि बावनकुळेही पोहोचलेले आहेत. भाजपचे हे मोठे नेते आहेत राज्यातलेही आणि केंद्रातले सुद्धा.